आणि आता आजच्या दिवसभरातला एक महत्त्वाचा निर्णय, सुप्रीम कोर्टाचा निर्णय बघा। सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने मोठा निर्णय दिलाय। अनुसूचित जाती अनुसूचित जमाती उपवर्गीकरणाला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे। न्यायमूर्तींचा 6-1 अशा बहुमताने निकाल जो तो समोर आला। एससी एसटी आरक्षणामध्ये राज्यांना उपवर्गीकरण करण्याची परवानगी देता येईल का, यावर सर्वोच्च न्यायालयाचे 7 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पडली होती। त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला। या घटनापीठामध्ये भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड, न्यायमूर्ती BR गवई, विक्रम नाथ, बेला एम त्रिवेदी, पंकज मित्तल आणि मनोज मिश्रा, त्याचबरोबर सतीशचंद्र शर्मा या न्यायाधीशांचा समावेश होता। अरे तू ट्रायपॉड लावायचा ना रे। काय आलं त्याला करायचं का? रोल सर, अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणासाठी सर्वोच्च न्यायालयाची मान्यता मिळालेली निकाल दिलेला आहे। काय हा अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत चांगल्या दिवशी हा निर्णय आला, कारण महाराष्ट्रासाठी तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती। आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे। संपूर्ण महाराष्ट्रात उत्साह चालू असताना खरं तर 23/17/2011 रोजी पंजाब गव्हर्नमेंट वर्सेस देवेंद्र सिंग यांची ही याचिका होती आणि आज ती याचिका 7-1 अशी खंडपीठ हे अबकड वर्गीकरण व्हावं म्हणून महाराष्ट्राचं काय संपूर्ण राज्य एससी आणि एसटी मधले समाज होते की खऱ्या अर्थानं ज्यांना ज्यांना आरक्षणाचा फायदा होऊन जे समाज पुढारला गेला होता, पण काही समाज त्याच्यामध्ये खरं तर आजही मागासलेला होता। राजश्री शाहू महाराज यांनी खऱ्या अर्थानं ज्या आरक्षणाची सुरुवात केली होती आणि त्या आज सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलाय तो खऱ्या अर्थानं खूप आनंदाचा क्षण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।